वाईट दे आम्हाला असं केले तसं केले, घराच्या बाहेर काढले, आम्ही तुम्हाला कसं सांभाळलं कसं नाही, तुमचं कसं केलं सगळं. तेव्हाच वाटतं आता. मग तेव्हा आमचे मम्मी पप्पा म्हणतात माझ्या मुलांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला, त्यामुळे आम्ही इथं येत असं आता काय असेल. पण असा एखादा कुठला प्रसंग तुला ताई इथे सांगावासा वाटतो जो आठवला तरी खूप इमोशनल व्हायला होतं, भावनिक व्हायला होतं, असा एखादा प्रसंग आईबरोबरचा म्हणा किंवा बाबांबरोबर? आईचं म्हणजे माझ्या आजीचं झालेलं आहे तसं. त्यावेळेस माझी मम्मी भरपूर हे झाली होती, काय काय झालं? कारण की माझी मम्मी एकटीच आहे, 2 भाऊ आहे. आजी म्हणजे त्यांच्या नातच्या मुलांच्या मुलीचं असं हे होतं ना, डिलिव्हरी झाली ती बघायला जायचं त्यांना बाळाला, त्या कोणाची झाली होती? म्हणजे मामाची मुलगी मामाची. आजीला बघायला जायचं होतं. ओके. त्यावेळेस ती शेतामध्ये काम करायला गेल्यानंतर ना त्यांना साप चावला आजीला माझ्या. मग त्यावेळेस मग माझी मम्मी तिथं गेली त्यांना बघाय वगैरे. त्यावेळेस ते रोजे चालू होते. त्यात माझ्या मम्मीनं 8-9 दिवस माझ्या आजीचा उपास धरला होता, ते माझी आई बरी होऊ दे म्हणून. पण ती नाही झाली. माझी मम्मी 3-4 दिवस बिना अन्न पाण्याची होती, तर माझ्या आईला बरी होती म्हणून. तेवढा एकच प्रसंग आम्हाला म्हणजे असं लई वाईट आठवतं, कारण माझी मम्मी म्हणती मला बाकी कोणी नाही पण माझी आई तर पाहिजे होती. कारण त्यावेळेस पण कसं झालं, ह्यांच्याकडे पैसे नव्हते ना, आणि हॉस्पिटलमध्ये त्या लोकांनी काय केले, ह्यांना ते ह्याच्यावर ठेवलं होतं, ICUवर ठेवलं होतं ना. ते दुसरी पार्टी आली आणि ते म्हटले की आम्हाला ते द्या, आम्हाला आम्ही जास्त पैसे देऊ. आता परिस्थितीनुसार ते डॉक्टर लोक पण त्यांना बाजूला काढलं आणि त्यांना तिथं ठेवलं. अरे बापरे. त्यावेळेस मग आमची आजी वारली ते. कारण की कसं राहतं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याचाच चालतं जास्त, ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं काही नाही चालत. त्याबद्दल तुम्ही असं कधी बोललं. ते विचारलं नाहीत कोणाला? विचारलं ना, म्हणले पैसे भरा एवढे असं. मग त्यावेळेस पैसे आमच्याकडे कोणाकडे नव्हते, आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेस द्यायची. म्हणजे कुठेतरी माणसांपेक्षा माणुसकीपेक्षा पैसा महत्वाचा ठरतोय. हा करतात ना, डॉक्टर लोक तसं करतात ना. नाही, पण मला या निमित्ताने मला खरंच काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत की जर अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतील तर खरंच यावरती शासनाने सुद्धा विचार करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की आपले सगळेच डॉक्टर अशा पद्धतीचे नाही, कोणाची काही परिस्थिती कशी काही राहते ना. असतात, कारण काही डॉक्टर असेही आहेत की जे एकही पैसा घेत नाहीत. पण आज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आतापर्यंत आधी तू कोणाकडे शेअर केल्या होत्यास, व्यक्त झाली होतीस, व्यक्त असं म्हणजे नाही असं कोणाकडे जास्त, म्हणजे घरच्या घरीच. पण मग आता हे व्यक्त होऊन कसं वाटतंय तुला? नाही, छान वाटतं ना, म्हणजे असं बाहेरच्या कळू देऊ ना असं कसं राहतं काय नाही. छान वाटतंय नक्की. छान वाटतं. ओके. हो. वा, खूप छान. आणि हे जे आता चेहऱ्यावर तुझं हास्य आहे ना, ते आमच्यासाठी फार